परिस्थिती कितीही वेगळी असली तरी प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर परिवर्तन घडवता येते, हे डॉक्टर उत्तम खोडसे यांनी दाखवून दिले आहे. शेतकरी, शेतमजूर आणि सालगडी म्हणून काम करून कसंबसं जीवन जगत असलेल्या अशा सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतलेले उत्तम खोडसे इयत्ता 10वीला सर्वसाधारण मार्क घेऊन पास झाले. परंतु पुढील शिक्षणासाठी वडिलांनी त्यांना अंबेजोगाईला ठेवले. तेव्हा डॉक्टर चौसाळकर या भल्या माणसाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आणि त्यामुळेच मग 12वीच्या वर्गामध्ये हे उत्तम खोडसे उत्तम प्रकारचे मार्क घेऊन पास झाले. मग पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले. परिस्थिती काहीही असली तरी मोठी स्वप्न पाहणारे उत्तमराव पुण्यामध्ये चक्क दररोज केवळ एक वेळ जेवण करून कमवा आणि शिका या माध्यमातून शिक्षण घेत राहिले. प्रचंड मेहनतीने व संघर्षाने मग ते यशस्वी झाले, डॉक्टर झाले आणि पुण्याचे जावई देखील झाले. पुणे येथे काही दिवस त्यांनी वैद्यकीय सेवा केली. मात्र ग्रामीण भागातील लोकांची सेवा करण्याकरता त्यांनी आपल्या जन्मभूमीला प्राधान्य दिले आणि गावी आले. गेल्या 18 वर्षापासून ते आता उत्तम प्रकारे या आरोग्य सेवा देत आहेत. म्हणून व्यक्तिविशेष या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या आजवरच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर. प्रत्येक पित्याला वाटतं की आपला मुलगा सर्वोत्तम व्हावा, उत्तम व्हावा, त्यानं उत्तम आयुष्य जगावं. अगदी या ठिकाणी लेकराकडनं अशी अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाही, कारण आपलं लेकरू हे चांगलं व्हावं हे प्रत्येकाला वाटतं. परंतु प्रत्येकाला वाटल्यानंतरच ते होईल असं नाही. परंतु ज्या ठिकाणी आईवडील प्रयत्न करतात, अगदी चांगले संस्कार देतात आणि काबाड कष्ट करून जेव्हा लेकरांना शिकवतात, त्याला आकार देतात, तेव्हा ते लेकरू उत्तम होतं. अगदी पहिल्यापासूनच आपला मुलगा उत्तम व्हावा, सर्वोत्तम व्हावा ही अपेक्षा बाळगणारे या ठिकाणी आईवडील म्हणजेच या ठिकाणी दत्तोबा खोडसे आणि त्यांच्या अर्धांगिनी या दोघांनी या ठिकाणी एक स्वप्न पाहिलं की आपल्या मुलांना आपल्याला घडवायचं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा थोरला मुलगा अगदी उत्तमपणे शिक्षण घेऊन डॉक्टर झाले. अर्थातच मुलाखतनामा या कार्यक्रमात आज आम्ही निवड केलेली आहे बीड जिल्हा केज तालुक्यातील नायगाव या गावचे भूमिपुत्र, वैद्यकीय सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव कमावलेले डॉक्टर उत्तम दत्तोबा खोडसे यांची मुलाखत आज आम्ही आयोजित केली आहे. या मुलाखतीच्या अनुषंगाने आपणाला जाणून घ्यायचं आहे की डॉक्टर उत्तम खोडसे यांचं सुरुवातीचं आयुष्य ते कसे घडले, कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी अनेक आलेल्या संकटावर मात केली आणि नावाप्रमाणेच उत्तम ते जीवन कसे जगत आहेत, लोकांचे जीवन उत्तम व्हावं यासाठी ते कसे प्रयत्न करत आहेत. कारण नाव जसं आहे तसं वागणं बोलणं प्रत्येकाला जमेल असं नाही, परंतु डॉक्टर उत्तम खोडसे यांनी स्वतःच्या नावाप्रमाणे सर्वोत्तम गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश सुद्धा आलेलं आहे. डॉक्टर साहेब, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच मला विचारायला आवडेल की केज तालुक्यातील नायगाव या लहानशा गावामध्ये शेतकरी शेतमजूर कुटुंबामध्ये आपला जन्म झाला. काय सांगाल नेमकं की कशा पद्धतीने या ठिकाणी एका लहानशा कुटुंबामध्ये शेतमजूर शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये आपण लहानाचे मोठे झालात, कशा प्रकारे तशाही परिस्थितीमध्ये आईवडिलांनी संस्कार दिले आणि आपण चांगलं शिक्षण घेऊ शकलात? नमस्कार सर. परिस्थिती हालाकीची असते तेव्हा मग आपल्याला माणूस परिस्थितीमधून घडतो. हे आईवडिलांकडून शिकलो आणि आईवडिलांच्या त्या संस्कारामुळे आज मी घडलो. नायगाव हे तुमचं जे गाव आहे, तर वडील त्या काळामध्ये नेमकं काय करायचे, म्हणजे कशा पद्धतीने या ठिकाणी कुटुंब चालवायचे? वडील सर 2.5 एकर जमीन होती वडिलांना त्यावेळेस, मला असं आठवतं. आणि वडील त्यावेळेस सालगडी आणि शेतमजूर म्हणून काम करायचे. बरं. आई पण ॲक्च्युली मजुरीचंच काम करायची, कारण 2.5 एकर शेतीमध्ये त्यावेळेस आमचं कुटुंब, मी आणि माझे 2 छोटे लहान भाऊ, ह्यांचा उदरनिर्वाह होऊ शकत नसेल त्यावेळेस, त्यामुळे ते मजुरी करायची. मजुरी करणे किंवा सालगडी म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती काम करते आपल्या कुटुंबासाठी, तर अंगावरची साल निघेपर्यंत काम करावं लागतं, तेव्हा कुठं भाकर मिळते, हे की नाही? तर स्वतःचं कुटुंब भागवणे आणि त्यात तशाही परिस्थितीमध्ये लेकरांनी शिकावं, स्पर्धेत टिकावं. मग शिकण्यासाठी आईवडील तुम्हाला कशा पद्धतीने प्रोत्साहन द्यायचे? मग आईवडील अगदी शिकलं पाहिजे, शिकल्यानंतर माणूस मोठा होतो,
संस्कार अशा आईवडील अगदी शिक्षणासाठी आम्हाला प्रत्येक वेळा प्रोत्साहित करायचं, बऱ्याच वेळा शाळेत पाठवायचं. परिस्थिती नसताना सुद्धा आईवडिलांनी किंवा शेतीत काम असताना पण जा तू शाळेत शिकलं पाहिजे, शाळेत गेलं पाहिजे. कधी कधी शिक्षा करून पण आईवडिलांनी शाळेत पाठवायचं म्हणजे बऱ्याच वेळा आमची इच्छा नसताना पण. बरं, तुमचं नाव जे आहे ते उत्तम ठेवलं आहे. मला वाटतं तुमच्या वडिलांच्या थोरला असल्यामुळे अनेक उत्तम अपेक्षा असतील आहे की नाही. तर त्या परिस्थितीमध्ये म्हणजे तुम्ही जी आईवडिलांची जी परिस्थिती पाहिली, त्याचे जे काही परिणाम झाले पुढील आयुष्यावर, तर काय नेमकी परिस्थिती होती जेणेकरून आजही जर त्याला रिमाइंड केलं, आठवलं तर अक्षरशः मन सुन्न होतं? परिस्थिती अक्षरशः अगदी त्यावेळेस अतिशय गंभीर होती. अगदी 2 वेळेस खायला मिळेल अशी पण त्यावेळेस परिस्थिती नव्हती. पण त्यावेळेस आईवडिलांची कष्ट, इमानदारी, त्यांचं समाजाशी किंवा लोकांशी असणारं आदर प्रेम हे आईवडिलांनी सांगायला शिकवलं बऱ्याच गोष्टी. त्याचं आज आम्ही आजही घडलो ते आईवडिलांसाठी मुळीच म्हणता हरकत नाही सर. बरं, तुम्ही मगवाच उल्लेख केला बोलताना की अगदी खोडशे या जे आपलं आडनाव आहे, अगदी तुम्ही खोडकर सुद्धा होतात खरं आहे की नाही? अगदी बरोबर. कशा प्रकारचं ते बालपण होतं, काय नेमक्या खोड्या काढायच्या की जेणेकरून वारंवार आईवडिलांकडनं सुद्धा शिक्षा व्हायची? खरं तर सर मला एक प्रसंग आठवतो. कदाचित मी तो त्यावेळेस एक 2री-3रीला असेल. बरं. वडील कुठंतरी गावी गेले होते. पावसाळे दिवस होते. आई नदीवर त्यावेळेस आमच्याकडे होते की गाय आणि एक शेळी होती. बरं. आम्ही तिघा भावंडांना घेऊन आई त्यावेळेस गाय शेळी चारण्यासाठी नदीवर आली होती आणि पाऊस सुरू होता रिमझिम. त्यावेळेस आईवडिलांनी आईने साधारण एक झाडाखाली बसवलं होतं आम्हाला सगळ्यांना भावंडांना, आणि आई शेळा गाई गोळायला गेली होती. तर मी खोडकर असल्यामुळे त्यावेळेस मला कदाचित ते असं छंद होता काही गोष्टी करायचा वगैरे. तर मी ते खालच्या कडे घेऊन एक समोरच्या झाडावर एक मोळ होतं बरंच मोठं, त्याला बहुतेक आग्यामोळ म्हणतात, मोठ्या माशाचं ते. तर ते 2-3 खडे मारले. मला अगदी वेगळं वाटलं काहीतरी की त्याला लागतंय. मी असं मारत गेलो खडे. एक 2-3 खड्यानंतर सर त्यांचा एक रिप्लाय आला माशांचाच. मला हरकत नाही. एक माशी आली आणि मला चावली आणि मी धूम ठोकून पळून गेलो त्यावेळेस. पण नंतर काय झालं सर, ते 2 लहान भाऊ होते, त्यांना ते मुळानं बऱ्यापैकी चावलं, आईला चावलं. मी गावाकडे पळून आलो त्या अवस्थेमध्ये आणि नंतर मग त्यांची बरीच अवस्था गंभीर झाली. मला शेजारी पाजाऱ्यांनी, आजीनी, चुलत्यांनी शिक्षा पण केली बरीच भरपूर. आणि सर असे बऱ्याच खोड्या असे प्रसंग सर सांगायचे कमीत बरेच. लहानपणी आपण खोड्या करतो परंतु त्याच्या परिणामाची आपल्याला कधी जाणीव नसते आणि अगदी ते आल्लडपणे झालेलं असतं. कारण बालपण असं असतं की परिणाम काय होणार हे माहीत नसतं. अगदी एक स्वच्छंद असे ते आयुष्य असतं आणि ते आपण जगलेले आहात. अगदी मुलामध्ये खेळणं असेल, बागडणं असेल, अगदी मनमुरादपणे. जसे की आजच्या लेकरांमध्ये जी स्पर्धा असते की एवढे मार्क भेटले पाहिजेत, तशी त्या काळात स्पर्धा नव्हती की नाही. तर काय सांगाल नेमकं की एक हे जे आयुष्य आहे खेड्यातलं, गावाकडचं, आणि त्यात मग शिक्षण, तर हे सगळ्या गोष्टीची जी सांगड होती ती कशा पद्धतीने जुळून आली? खरं तर नाही सर, मी अगदी लहानपणी खोडकर असल्यामुळे शिक्षण हे मी अगदी खेळकर पद्धतीने घेत होतो. बऱ्याच वेळा मध्येच शाळा बुडून पोहायला जाणे, मित्रांसोबत बऱ्याच खोड्या करणे, असं करायचं. वडिलांनी त्यावेळेस त्यासाठी भरपूर वेळा शिक्षा पण केली मला. वेळेस ती शिक्षा योग्य होती की नाही सर? अगदी योग्य होती. आज मला त्याचं त्या शिक्षणाचं महत्व वाटतं. त्यावेळेस वाटायचं वडिलांचं, मला कधी असं वाटायचं वडील मलाच मारतात, मला करतात. पण सर त्याच्या मागे आज मी खडा जी ह्या ठिकाणी उभा आहे हे कदाचित त्या गोष्टीमुळे असं सर. निश्चितपणे. कारण आत्ता जे डॉक्टर साहेब म्हणजे मुलांना जर कमी मार्क्स पडले तर मुलांनाही वाईट वाटतं आणि पालकांनाही वाईट वाटतं. तसं तुमच्या काळी होतं का की जर कधी मार्क्स कमी पडले तर मग वडील रागवायचे, मारायचे किंवा तुम्हाला याचं वाईट वाटायचं असं? सर आमच्या काळी अगदी मार्कला असं महत्व नसायचं की मुलगा पास झाला की आई वाटणं आनंद व्हायचा आणि आम्हाला वाटायचं आम्ही पास झालो. बरं. तशी स्पर्धा सर नसायची बऱ्याच वेळा. मेरिट वगैरे या गोष्टी नव्हत्या? नव्हतं सर त्यावेळेस. काय वाटतं बरं, म्हणजे शिक्षण नेमकं कसं असलं पाहिजे की जेणेकरून मुलाचं जे आयुष्य आहे, जे बालपण आहे ते हिरावून घेतलं नाही पाहिजे? म्हणजे तुमच्या नजरेतनं, तुमच्या हिशोबातनं शिक्षण कसं असलं पाहिजे? सर मुलांना त्यांच्या पद्धतीनं शिकू दिलं पाहिजे. त्यांना जे आवडतं त्यांनी ते करू दिलं पाहिजे मुलांना. फक्त मुलावर संस्कार योग्य झाले पाहिजे. निश्चितपणे. जसं किलबिलणारे पाखरं असतात ते अगदी स्वच्छंदपणे या ठिकाणी संचार करतात, त्याचप्रमाणे मुलांचं सुद्धा आयुष्य पाहिजे. फार लोड नको, परंतु ते बिघडणार नाही त्याची काळजी घ्यायची. अगदी बरोबर. हल्ली जे आहे ते फक्त मार्क्स पडले पाहिजेत, बाकी मग संस्कार वगैरे या गोष्टी नको, आहे की नाही? बरोबर. निश्चितपणे एक चांगलं आयुष्य आपण आपल्याला जगता आलं तर. तुमचे जे त्या काळातले जे मित्र होते, जे सवंगडी होते, जे गुरुजी होते, काय सांगाल नेमकं त्याबद्दल? तर सर अगदी त्यावेळेस माझ्यावर माझे गुरुजी खूप प्रेम करायचे. मला जाणवायचं बऱ्यापैकी. त्यावेळेस मला असं आठवतं 4थीला मला साधारण एक मोतीराम वैरागे म्हणून सर होते. बरं. तर
ते आत्ता पण माझी भेट घेतात, उत्तम तू खूप होतास, पण तुझा एक वेगळा स्वभाव होता, तू आल्यानंतर गोष्टी विचारायची, येऊन घाबरत घाबरत तरी आम्हाला विचारायचं सर हे काय ते काय. आणि मित्रपरिवार पण अगदी त्यावेळेस सर अगदी म्हणजे सर्व जाती धर्मातला होता. माझे बरेच मित्र आहेत ते अगदी कोतवाल, तुमचे एकूणच सगळ्या जाती धर्मातील जी मुलं होती अगदी त्यांची जात न पाहता या ठिकाणी ते आपले मित्र आहेत आणि आपण त्यांचे मित्र आहोत हीच फक्त अगदी अगदी सर, अगदी बिलकुल काहीच नाही. मला पुढचा मुद्दा विचारू असं वाटतो की तुमच्या मातोश्री आई आणि तुमचे वडील दत्तोबाजी खोडसे साहेब या दोघांनीही या ठिकाणी तुमच्या पूर्ण भावंडांना एक वेगळी शिस्त लावली, चांगले संस्कार दिले. तर संस्कार चांगले देणे एक मला वाटतं खरं तर ते आईवडील चांगले पाहिजेत नाही की नाही, तेव्हा संस्कार चांगले मिळतात. अगदी बरोबर. तर तुमच्या घरचं जे वातावरण होतं ते कशा प्रकारचं होतं की जेणेकरून तुम्ही त्या ट्रॅकवर चालत गेलात? तर सर माझे वडील हे शिस्तप्रिय होते, त्यांना बरंच खोटं गेलं आवडत नाही, पण आई खूप प्रेमळ, बऱ्याच चुका आई सांभाळून घ्यायची. पण सर ऍक्च्युली संस्कारामध्ये आई वडील दोघांचा पण तेवढाच अगदी हे आहे. आई आणि वडिलांनी घडवलं वाढवलं, एखादी अशी आठवण सांगा, एखादा प्रसंग सांगा की जेणेकरून आजही तुम्हाला त्या गोष्टी तो प्रसंग आठवतो. सर असं प्रसंग म्हणजे शिकण्याची असं आठवतं. ऍक्च्युली मी किती वर्ष आठवणार नाही, मी शेतामधून वडिलांसोबत रात्री 1-8 वाजता घरी येत होतो. वडील म्हणले तू शिकलास तर बरं होईल बाबा, पुढे चांगला होईल, चांगला घडशील, आम्हाला आनंद होईल तुम्ही शिकल्यानंतर. वडिलांचं ते वाक्य सर मला आणि काढवतं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की आईवडिलांसाठी शिकलं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे वडिलांनी तुम्हाला जाणीव करून दिली की शिकलं पाहिजे, आपण शिकलो तर आपण पुढे जाऊ. अगदी बरोबर सर. किंवा आमचं काही होतं पण तुझी प्रगती झाली पाहिजे. अगदी बरोबर सर, निश्चितपणे. आणि तुम्हाला त्या गोष्टी पटल्या आहे की नाही? नाही सर, मला ऍक्च्युली माझं ते वय आठवत नाही मला, पण ते वडिलांची बोल आणि मला आठवतं. नायगावमध्ये शिक्षण घेत असताना कधी असं वाटलं होतं का की मी एक शेतकऱ्याचा शेतमजुराचा मुलगा आणि एक दिवस एक उतुंग अशी भरारी घेईल, असं कधी वाटलं होतं का? सर नाही, असं कधीच नाही वाटलं. बरं. म्हणजे त्यावेळेला असे काही स्वप्न पडायचे का की आता आपण भविष्यामध्ये अमुक झालं पाहिजे आणि ते होणार आपण असं? नाही सर, असं कधीच नाही. म्हणजे प्लॅनिंग वगैरे अशी कुठली? असं काहीच नाही सर. कुठली काय वाटायचं नेमकं? ते आपण काहीतरी शिकलं पाहिजे, आपल्या वडिलांना भावंडांना कुठंतरी त्यांना आधार भेटला पाहिजे. अच्छा. फक्त डॉक्टर साहेब एक भावना होती की आपण शिकावं आणि मोठं झाल्यानंतर आई वडिलांचा आधार बनावं. अगदी बरोबर. आणि तुम्ही ते बनलात. खरं तर मी त्याबद्दल तुमचं मी कौतुक आणि अभिनंदन करेल. 10वी पर्यंतचे तुम्ही एक विद्यार्थी म्हणून कसे होतात? म्हणजे अगदी मेरिटचे म्हणजे कॉमन काय नेमकं? नाही सर, असं मला असं सांगावं असं वाटतं. सर मी 10वी पर्यंत अगदी खोडके विद्यार्थी नव्हतो. बरं. अभ्यासामध्ये अगदी मिडल पण म्हणता येणार नाही, कारण मला आठवतं मला 10वीला 38% मार्क आहे सर. 38 सर, बिलकुल. बरं. म्हणजे मला वाटतं की पर्सेंटेज डझंट मॅटर आहे की नाही, टक्केवारी किती पडते, कारण त्या वर्षी जेवढा अभ्यास केला तेवढंच मिळणार आपल्याला. अगदी बरोबर सर. आणि ते प्रामाणिकपणे तुम्हाला ते भेटले होते. अगदी बरोबर सर. आहे की नाही? हां सर. कारण तुम्ही त्यानंतर मग तुमची प्रगती झाली, याचा अर्थ जसं जसं आपण वेळ देतो पुस्तकांना, शाळेला आणि अभ्यासाला, तसं हे मार्क्स वाढतात. अगदी बरोबर सर. आणि तुम्ही ते प्रूव्ह करून दाखवलं. हो सर. तर 10वीला अगदी 38 म्हणजे 38% पडल्यानंतर एक तुम्हाला डोक्यात काय होतं की आता मग पुढं काय करायचं? कारण टक्केवारी जर आपली हाय असेल, म्हणजे जास्त असेल, तर आपल्याला स्वप्नही मोठी पडतात खरं तर. बरोबर आहे. 38% पडल्यानंतर पुढं काय करायचं आता? मग काही यासाठी कोणी मार्गदर्शन केलं? नाही सर, ऍक्च्युली रिझल्ट लागल्यानंतर वडील मला आठवतं, वडील मला आंबेजोगाईला घेऊन गेले. तुला पुढे शिकायचं आहे, आपण कुठेतरी ऍडमिशन म्हणजे शाळेत कुठेतरी पुढे तुला दाखला घालायचा आहे. तर मग आम्ही खोरेश्वर महाविद्यालयामध्ये असं गेटमधून मध्ये वडिलांनी मी प्रवेश केला हळूहळू. तिथं मला डॉक्टर चौसाळकर म्हणून भेटले. अच्छा. त्यांना कळालं की ग्रामीण आलेले आहेत हे वडील, असे अशिक्षित पालक दिसतात. मग साईडला घेतलं, काय तुमचं म्हणणं आहे, मुलाला काय शिकायचं आहे? सर त्यांनी मला ॲक्च्युली त्यावेळेस सायन्सकडं जाणं प्रिफर केलं की बरं राहील, असं राहील. तर सायन्स, आर्ट्स, कॉमर्स तर याचं नॉलेज काही नसतं त्या पिरियडमध्ये. फक्त 10वी झाली, आता पुढं शिकायचं आहे. मग त्यांनी सांगितलं काय तुम्ही घाबरू नका बाबा, शिकल तुमचा मुलगा, त्याला आपण आहेत आम्ही सोबत, काय काय. वडील म्हणले ते शिक्षक भेटले, चांगले वाटले आपल्याला, ते करतील मदत तुला आयुष्यामध्ये. बरं. तुम्ही गावाकडून गेलेले, कुठले नॉलेज नाही, परंतु ते प्राध्यापक चौसाळकर सर यांनी तुम्हाला जे मार्गदर्शन केलं किंवा जो आधार दिला, धीर दिला, त्यामुळे तुमच्याही लक्षात आलं असेल की आता इथं आपण टिकू शकतो, इथं आपण चांगला अभ्यास करू शकतो. तर कशा प्रकारे मग या ठिकाणी मग ग्रामीण भागातनं शहरी भागात गेलात आणि त्याही ठिकाणी मग उत्तमपणे अभ्यास केला आणि चांगल्या प्रकारे म्हणजे 10वीला जे टक्केवारी होते त्यात तुम्ही बदल घडवून आणला, ते सांगा. सर परिस्थिती हालायची असल्यामुळं मी बाहेर राहू शकत नव्हतो रूम करून वगैरे. बरं.
मग थोडे दिवस मित्रांच्या रूमवर राहिलो, कारण परिस्थिती वडिलांची तशी नव्हती शिकवण्याची, पैसे खर्च करण्याची. मग ते प्राध्यापक डॉक्टर चौसाळकर सर आहेत, त्यांना असं वाटलं की ह्याला शिकण्याची इच्छा आहे, पण परिस्थिती आडवी येते. मग सर म्हणजे माझ्या घरी राहतो मी, काही अडचण नाही. बरं. सरांकडे सर एका छोट्या रूममध्ये मी 1-2 वर्ष शिकलो त्यांच्याकडे. त्यांनी मला बऱ्यापैकी अगदी देवासारखं मार्गदर्शन केलं. आज मी घडलं आहे ते कदाचित त्यांच्यामुळे आहे असं मला म्हणता येईल. म्हणजे चौसाळकर सर नसते बोललेच नाही तर त्यांनी करून पण दाखवलं आणि अगदी बरोबर आधार दिला. येस, हो अगदी खरं सर. काय सांगाल नेमकं की मग 10वीला 38% असताना मग 12वीला त्याचं रूपांतर किती झालं मग? सर मला 12वीला 85% मिळाले जवळपास. म्हणजे याचा अर्थ डॉक्टर साहेब तुम्ही मुळातच हुशार होतात, फक्त या ठिकाणी 10वी पर्यंत जे लक्ष द्यायला पाहिजे स्वतःहून ते कुठंतरी देण्यामध्ये कमी पडलं असेल आणि म्हणून ती टक्केवारी कमी असेल. परिस्थिती, वातावरण. मग 12वी पर्यंत जे शिक्षण झालं, अगदी 12वीला तुम्ही चांगली टक्केवारी घेतली, चांगले मार्क्स घेतले, मग पुढं अनेक शाखा आहेत, अनेक ब्रँचेस आहेत. मग तुमच्या मनामध्ये म्हणजे डॉक्टर व्हावं किंवा आपण त्या दिशेने जावं यासाठी कोणी पुन्हा सांगितलं? सर असं मनामध्ये तसं काहीच नव्हतं. आता कुठंतरी आता शिक्षण झालं आहे, पुढची परिस्थिती आपली शिक्षणाची नाही आहे, मग आपण काहीतरी कुठं जॉब वगैरे करून वडिलांना मदत करावी, भावांसाठी शिक्षणासाठी मदत करावी. त्यावेळेस डॉक्टर चौहान सर म्हटले की तू वैद्यकीय शिक्षणामध्ये अशा बऱ्याच काही आणखी संधी आहेत, असं कुठल्या एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन तू वैद्यकीय शिक्षण पूर्ण कर आणि तू तुझ्या लाईफमध्ये तू बऱ्यापैकी घडू शकतोस, असं तुझ्याकडे जेवढी तुझी आहे कुवत. सर त्यांनी जागा केल्यानंतर ते मला मार्गदर्शन केलं सरांनी की तू पुण्याला जा, पुण्याला असे बरेच काय आहेत कॉलेज आहे, तिथे ॲडमिशन घेतो. सर मग नंतर पुण्याला जाऊन मी अगदी स्वतः नोकरी करत करत शिक्षण सर पूर्ण केलं पुढचं. बरं. म्हणजे संघर्ष किंवा या ठिकाणी कमवा आणि शिका. खरं तर म्हणजे स्वतःची भाकर कमवा आणि शिका. तर अंबाजोगाईला 12वीचं शिक्षण घेत असताना सुद्धा अनेक अडचणी आल्या, म्हणजे परिस्थिती नव्हती. मग पुढं मग महानगरामध्ये जायचं, तिथं शिकायचं आणि मग तिथं या ठिकाणी टिकण्यासाठी मग पैसा लागतो. त्यासाठी मग केलेला जो संघर्ष आहे, ज्या यातना आपण सहन केला त्या सांगा. त्या ठिकाणी सर ॲक्च्युली परिस्थिती घरच्यांची काही नसल्यामुळं मला त्यावेळेस एक जॉब 2-3 हजार 5,000 पण जॉब मिळायचा सर. त्याच्यामध्ये कॉलेजची फीस, पुस्तकं, माझं ट्रॅव्हलिंग, बसचा खर्च वगैरे. सर अक्षरशः मी माझं शिक्षण काळामध्ये मी एक टाईम जेवण करून शिक्षण गेलं पूर्ण. 2 टायमाचा डब्बा नाही, त्यावेळेस साधारण 700 रुपये मेस असायची. तर मी दुपारी 350 रुपये मेस लावायची, दुपारचा डब्बा घ्यायचा, दुपारी पोळी भात खायचा आणि संध्याकाळी पोळी खायची. मला एक विचारायचं वाटतं साहेब की पहिल्यापासूनच या ठिकाणी एक संघर्ष होता. गावाकडे असताना तर अगदी शेतामध्ये काम करून काबाड कष्ट करून आई वडील तेच करायचे आहे की नाही, आणि तशा परिस्थितीमध्ये तुम्ही शिकला, म्हणजे ट्युशन वगैरे गोष्ट नव्हत्या करत? नाही सर, नाही. आणि मग 12वीपर्यंतच शिकावं ही मानसिकता मग त्या गुरुजींनी म्हणजे चौसाळकर सरांनी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी अंबाजोगाई ते डायरेक्ट पुण्यामध्ये जायचा योग आला. अगदी सर. पुण्यामध्ये जायची जेव्हा तयारी झाली मनाची, तर त्यासाठी लागणारं जे सगळं नियोजन असतं, कारण जायचं आहे तर सगळ्या गोष्टी लागतात. अर्थकारण आलं आहे की नाही, पैसा आला, अगदी कपडा लत्ता आला, राहण्याची सोय आली, सगळ्या गोष्टी, आणि मग एक नौकं शहर. तर जेव्हा एक गावाकडचा मुलगा जेव्हा मोठ्या महानगरामध्ये जेव्हा येतो त्यावेळेला मनाची तुमच्या नेमकी अवस्था काय होती ते महत्वाचं. तसं तिथं आल्यानंतर मला परिस्थिती पाहून असं वाटलं की आपण शिक्षण पूर्ण करू शकत नाही, कुठेतरी जॉब केला पाहिजे, वडिलांना मदत केली पाहिजे. मी कंपनीत जॉब शोधण्यासाठी प्रयत्न केला सुरुवातीला, पण ते नाही माझं पुढे सक्सेस झालं. गावाकडाचा एक मित्र होता बालाजी चव्हाण, त्यावेळेस तिथं पुण्यात असायचा, त्याच्या रूमवर मला राहण्याची संधी आली थोडे दिवस. आणि बालाजी चव्हाण याने तुम्हाला मदत केली त्यावेळेस अगदी त्या काळामध्ये. आणि त्यावेळेस मी परत सरांना कॉल केला, डॉक्टर चौसाळकर सरांना, सर माझं इथं असं वाटत नाही मला कुठं काही होईल म्हणून, तुम्ही मदत करा. म्हणजे सर नाही होईल म्हणून, शिक्षणाचं सोडून देऊ, आपण जॉबच करू. नाही म्हणे, उत्तम तू असं करू नको, तुझ्याकडे जिद्द आहे, तू करू शकतोस, कुठंतरी जॉब कर आणि 1-2 ठिकाणी बघ पाठवून कॉलेज मिळतं का आणि तू कर प्रयत्न म्हणे. निश्चितपणे. कारण सरांनी ते बोलाय सरांचे. नंतर मग मी ठरवलं की आपल्याला जॉब पण करायचा आहे आणि जॉब करून आपल्याला परत शिकायचं आहे. म्हणजे कुठंतरी तुमच्या मनामध्ये टू बी ऑर नॉट टू बी होते, हे मी करू शकेल का नाही. हो सर. पण सरांच्या बोलण्यामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला वाटलं की टू बी ऑर नॉट टू बी नाही तर आपण हे करू शकतो. येस, आय कॅन डू इट. येस सर. आणि तुम्ही ते करून दाखवलं. तर त्या ठिकाणी जे शिक्षण आहे वैद्यकीय आणि डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास कशा पद्धतीने पूर्ण केला, काय नेमके अनुभव आले, काय सांगाल नेमका? सर खूप संघर्ष आहे तो असा ॲक्च्युली. म्हणजे ते आता आठवलं तरी म्हणजे डोळ्यात पाणी येतं. परिस्थिती नव्हती, पैसे नसायचे जवळ. मित्रपरिवाराने सध्या मदत केली भरपूर लोकांनी वगैरे. तुम्ही आत्ताच उल्लेख केला की बऱ्याच वेळेला जेवण जे आहे ते फक्त एक वेळेच मिळायचं आहे की नाही. तर आत्ता जे तरुणांना म्हटलं कुणाला किंवा जेवायला मिळणार नाही आणि
तुम्हाला शिकायचं संघर्ष करायचे, तर मला वाटतं पोरं तेवढं तयार होणार नाहीत. पण तुम्ही मात्र अगदी कुठल्याच गोष्टीची अगदी तमा न बाळगता काबाड कष्ट केले, प्रसंगी जॉब केला आणि शिक्षण पूर्ण केलं. तर काय सांगाल सर नेमकं? मला असं आठवतं त्यावेळेस, कारण मी त्यावेळेस माझी परिस्थिती असल्यामुळे मी एक टाइम डबा जेवण होतो. तर डॉक्टर नंदे म्हणून माझे मित्रच आहेत, त्यांच्याकडे ऑस्टिओप्रोसिस नावाची एक टेस्ट असायची हाडांची ठसूळपणाची वगैरे. बरं. तिथं टेस्ट केली माझी, तर माझ्या हाडांची त्यावेळेस पावर बरीच कमी झाली होती. त्याच्यापासून कळालं. सर म्हणले असं कसं काय म्हणे, तुझं कसं? सर म्हणलं मग सांगितलं अशी परिस्थिती, अरे असं करू नको म्हणे. मग बऱ्याच मित्रांनी मदत केली. तसं मी 2 टायमा डबा लावला मित्राच्या. साधारणतः किती दिवस चालले हे, म्हणजे एक वेळ जेवण? एक सर 1.5 वर्षापर्यंत साधारण हा प्रवास झाला साधारण. 1.5 वर्ष? हा सर. मी तर म्हणाल की खऱ्या अर्थानं तुम्ही स्वतः दिली ही शिक्षा होती. कारण स्वतःला जर पुढं न्यायचं असेल, सिद्ध करायचं असेल, तर काही वेळेला शिक्षा पण सहन करावी लागते. अगदी बरोबर सर. हा सर. साहेब, असं आहे की भरलेला किस्सा जग दाखवतो, पण रिकामा किस्सा सुद्धा बरंच काही दाखवतो. अगदी बरोबर सर. तर तुमच्या बाबतीमध्ये किस्सा हा रिकामा होता, पोटही रिकामा होतं. भुकेल्या पोटाने काय शिकवलं नेमकं? कारण असं म्हणतात की गरिबी आणि भूक हे बरंच काही माणसाला सांगते. सर जगायचं कसं हे शिकवलं सर मला ॲक्च्युली, कसं जगलं पाहिजे. आणि आपले ते दिवस आहेत का दुसऱ्यावर येऊ नयेत किंवा दुसऱ्यांना अशा प्रकारे मदत केली पाहिजे, ही भावना सर जागी झाली त्यावेळेस माझ्यामध्ये. निश्चितपणे तुमच्यामध्ये जो काही जी माणुसकी तर पहिलीच होती, पण तुमच्या लक्षात आलं की प्रत्येक व्यक्तीवर अशी वेळ केव्हा तरी येऊ शकते. त्याच्यामुळे आपण माणुसकी सोडायची नाही. लोक किती जरी वाईट वागले किंवा लोक चुकले तरी आपण चुकायचं नाही. म्हणूनच तुम्ही आजही या ठिकाणी स्वतःचा रस्ता निवडला आहे आणि त्या रस्त्याने आपण अगदी प्रामाणिकपणे जात आहात. काही लोक चांगले असतात, काही वाईट असतात, परंतु आपण आपल्यातला चांगलपणा सोडला नाही पाहिजे. तुमचं नाव उत्तम आहे आणि तुम्ही आयुष्यभर उत्तम राहण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. पुण्यामध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मग तिथंच प्रॅक्टिस चालली असती, त्यावेळेला स्कोपही होता. मग पुण्यामध्ये मन रमलं का गावाकडे, काय सांगाल? काय सर, पूर्वी मी ह्या परिसरात 10वीपर्यंत म्हणजे रमलो. या ठिकाणी इथली परिस्थिती सगळी जाणीव होती. तर लोकांना बऱ्याच वैद्यकीय सेवा मिळत नाही आहेत. ह्या परिसरात त्यावेळेस बऱ्याच गोष्टीचा अभाव असायचा. सर मी त्यावेळेस माझ्या डॉक्टरकी पूर्ण झाल्यानंतर मी ठरवलं की मला गावाकडे जाऊन लोकांसाठी काही करायचं आहे. सर तुम्हाला सांगायचं असं वाटतं की 2000 सर माझं स्वतःचं आम्ही 3 डॉक्टरांनी मिळून एक हॉस्पिटल उभं केलं होतं. एक डॉक्टर MS होते, एक गायनॉलॉजिस्ट होते. आम्ही 3 पार्टनरशिपमध्ये हॉस्पिटल चालवलं. पण सर त्या पैशामध्ये किंवा इन्कममध्ये मी समाधान नव्हतं. मला ते पैसा हा प्रिय नव्हता. मला असं वाटलं की ह्या गोष्टींची गरज गावाकडे आहे. निश्चितपणे. कारण त्या पैशापेक्षा सुद्धा लोकांना सर्व्हिस देणं गरजेचं वाटलं मला. सर अस्वस्थपणा होता मधून बराच. नंतर मी 2 वर्ष विचार केला. नंतर 2003 सर मी गावाकडे येऊन ह्या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू केली. दुसरा मुद्दा मला साहेब विचारायचा वाटतो की जेव्हा एखादा मुलगा ग्रामीण भागातनं, कारण आपली परिस्थिती जशी असते तसे आपले विचार बनलेले असतात, आहे की नाही? अगदी बरोबर. कारण आपली परिस्थिती जर अगदी कमकुवत असेल, आपलं काही खरं नसेल आणि एक जगण्याचा संघर्ष असेल, तर बऱ्याच वेळा मन सुद्धा बिथरलेलं असतं. कुठल्या व्यक्तीला बोलताना भीती वाटते किंवा आपल्याला जमेल की नाही, आहे की नाही? तसं तुमच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी घडल्या का पुण्यामध्ये गेल्यानंतर? म्हणजे थोडंसं भीती किंवा हे आपल्याला करायचं आहे, हे आपल्याला जमेल का, या गोष्टी कधी अशा झाल्याच ना? तसे प्रसंग भरपूर आहेत. परंतु सर असं मला सांगता येईल की जर ॲक्च्युली ह्या परिस्थितीत माणूस तयार होतो. मला सर पुण्यामध्ये मी एक परिस्थितीनुसार वागायचा प्रयत्न असल्यामुळे कदाचित माझी भीती होती भरपूर. ह्याचा बऱ्याच जणांनी फायदा पण घ्यायचा प्रयत्न केला. पण सर त्याच्यामधून मी सावरलो गेलो आणि ते शिकलो बऱ्याच गोष्टी. मला एक विचारायचं वाटतं की बऱ्याच कुठलंही काम करण्यासाठी एक धाडस लागतं. अगदी बरोबर सर. म्हणजे तुमच्याकडे आज आहे खरं तर, पण कधी काळी अशा गोष्टींची भीती वाटायची. मग ही भीती किंवा हे आपण नाही करू शकत किंवा या गोष्टी आपल्याला जमतील का नाही, हे जे आहे, जे निगेटिव्ह या गोष्टी कशा निघाल्या ते सांगा. तसं संघर्षामधून म्हणता येईल. माझे काय मित्र, त्यांचे अनुभव, माझे झालेले अन्याय किंवा माझी परिस्थिती हे झगडल्यानंतर कळालं की आपण करू शकतो. तिथून जागा झालं मनामधून की तू करू शकतोस. म्हणजे या ठिकाणी केज तालुक्यातील नायगाव सारख्या लहानशा गावातला एक शेतकरी शेतमजुराचा मुलगा पुण्यामध्ये या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवर उभा राहिला खरं तर, आहे की नाही? जेव्हा तुम्ही इकडं नायगावकडे येण्याचा निर्णय घेतला तर काय सांगाल नेमकं की मग इथं अगदी वातावरण जे आहे ग्रामीण वातावरण, आणि मग इथं आल्यानंतर इथं जे तुमचं क्लिनिक आहे त्याची उभारणी केव्हा केली आणि कशा पद्धतीने या ठिकाणी हा योग सगळा जुळून आला? सर ज्यावेळेस मी 2003ला 6 एप्रिल 2003ला सर इथे आलो मी धनेगावला. ॲक्च्युली त्याच्या अगोदर मी माझ्या काही मित्रांशी चर्चा केली की गावाकडे जाऊन मला प्रॅक्टिस करायची आहे, तिथं सेटिंग करायचं आहे व्यवस्थित, समजा प्रॅक्टिस करू किंवा लोकांची सेवा करू.
सर माझे जे क्लोज फ्रेंड आहेत त्यांनी मला ॲक्च्युली म्हणले तुझा चुकीचा निर्णय आहे, तू गावाकडे जाऊ नको, तुझ्याकडे नॉलेज आहे, तुझं सगळं आहे, तू पुण्यात सेटिंग व्यवस्थित चांगलं होतं तुझं व्यवस्थित. सर नाही म्हटलं, ॲक्च्युली मी गावाकडे करू शकतो. ते म्हणले नाही म्हणले, तुझं तो कदाचित तुझं ते पुण्यामध्ये राहिल्यामुळे ते अविश्वास असेल, पण ग्रामीण भागातली मानसिकता तिथली परिस्थिती वेगळी आहे, तू नाही करू शकणार. आणि मग जेव्हा या ठिकाणी गावाकडे तुम्ही आलात आणि इथं तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात केली, काय सांगाल नेमकं? कारण शहरातली प्रॅक्टिस आणि खेड्यातली प्रॅक्टिस यात खूप मोठा फरक असतो. सर अगदी खूप फरक आहे ॲक्च्युली, पण सर इथं जी आपण सेवा करतो किंवा यांची जी प्रॅक्टिस करतो हे सर वेगळं समाधान आहे पैशापेक्षा. की ॲक्च्युली माझं असं म्हणता येईल की भुकाल्याला जेवण देणं आणि ज्यानं जेवण देतं त्याला जेवण घालणं हा प्रकार आहे ग्रामीण भागात. निश्चितपणे, कारण या धनेगाव कॅम्प आणि या आसपास जी गावं आहेत हे की नाही, या गावातील लोकांची आजवर आपण जी सेवा केली आहे या तुमच्या क्षेत्राच्या माध्यमातून अगदी कौतुकास्पद आहे. मी तर म्हणेल की खऱ्या अर्थानं ही आपली जबाबदारी समजून तुम्ही या लोकांची सेवा केली, म्हणजे खरं हे सामाजिक कार्य आहे. तर मला एक विचारावं असं वाटतं, आज या पूर्ण सेवेला किती वर्ष झाले? मी 2003 ला इथं ॲक्च्युली प्रॅक्टिस सुरू केली, तर असं म्हणता येईल की 18-19 वर्ष झाली सर ॲक्च्युली. 18-19 वर्षामध्ये कशा पद्धतीने सेवा केली, काय नेमके अनुभव आहेत, कशा पद्धतीने या ठिकाणी पेशंटचा, इथल्या रुग्णांचा, इथल्या लोकांचा आपण विश्वास संपादन केला? सर पेशंट हा माझा कौटुंबिक सदस्य समजून सर त्याच्यावर उपचार केले मी. निश्चित. त्याला मानसिक आधार दिला बऱ्यापैकी. त्यांच्याकडून किती पैसे मिळणार आहेत हा कधी विचार केला नाही, की तो त्याला वेदना, त्याच्या वेदना कमी करणं माझं काम आहे. त्यासाठी वेळ टाईम कधी पाहिला नाही सर. मी पेशंटला 24 तास पाहतो, रात्री 2 वाजता आला तरी पाहतो, 2 वाजता कधी पाहतो. आज या घडीला या धनेगाव कॅम्प आणि अशा या पूर्ण परिसरामध्ये नव्हे अनेक ठिकाणी गेल्यानंतर तुमचं लोक नाव घेतात आणि डॉक्टर उत्तम खोडसे हे खरंच उत्तम आहेत अशी जेव्हा पोचपावती आपल्याला मिळते, त्यावेळेला आईवडिलांच्या किंवा नातेवाईकांच्या, एकूणच जी मित्रपरिवार आहे यांच्या भावना काय असतात आणि तुम्हाला काय वाटतं नेमकं? सर मला असं वाटतं की माझ्या आईवडिलांनी दिलेले संस्कार आणि माझे मित्र गुरुवारे यांच्याकडून जे मला मिळालेली म्हणजे पुश करायची जी आहे मला भेटलं, त्याच्या मला त्यांचं ते आभार मला वाटतं ह्याच्यामधून. तुम्ही मगवाच उल्लेख केला की बोलताना की तुमच्या सौभाग्यवती या पुण्यातल्या अगदी पहिल्यापासून ते त्या पुण्यात राहिल्या. मग जेव्हा ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करायचा निर्णय घेतला तेव्हा सौभाग्यवतीने म्हणजे तुमच्या पत्नीने त्याला पूर्णपणे अनुमती दिल्या का? काय नेमकं काय सांगा? सर एक प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो. ज्यावेळेस ॲक्च्युली मी ज्यावेळेस मुलगी पाहायला गेलो होतो, म्हणजे आत्ता माझे मिसेस आहे त्यांनाच पुण्यात साधारण त्यांचं घर, त्यांच्या मामांच्या घरी मी त्यांना पाहायला गेलो होतो. आमचं बोलणं झालं, नाव गाव सगळ्या गोष्टी, ओळख परिचय. मग त्यांना मी विचारलं की साधारण तुमचं काय मत आहे, पुण्यात मी साधारण ग्रामीण भागातला आहे, मी पुण्यात प्रॅक्टिस करतो आहे, परंतु तुमचं काय मत आहे? नाही म्हणजे माझं फार्मसी झालेलं आहे, माझं मेडिकल असावं असं माझी इच्छा आहे. पण म्हणलं मॅडम मी तुम्हाला विचारू शकतो? मला विचारू का? हां विचारा म्हणलं, काय अडचण नाही. मी ग्रामीण भागात गेलो म्हणलं आणि मला तिथं जाऊन प्रॅक्टिस करायची आहे. बरं, त्यावेळेस तुमचं काय मत असेल? ते असं स्मित हास्य करून म्हणलं तसं नाही, म्हणलं आपली भारतीय संस्कृती आणि आपल्या समाजामध्ये पुरुष प्रधान सुख असल्यामुळं जिथं नवरा तिथं बायको. अच्छा, म्हणजे तुमच्या निर्णयाशी त्या पूर्णपणे सहमत होत्या त्यावेळेस. मग त्यांचा निर्णय मला तो असा भावूक झाला आणि मी ठरवलं सर की ॲक्च्युली माझ्या लाईफमध्ये मला पत्नी म्हणून ॲक्च्युली ह्या चौक आहे. आजवर या ठिकाणी तुमच्या सौभाग्यवतीने पत्नीने एक पत्नी म्हणून कशा पद्धतीने तुम्हाला सपोर्ट केला ते सांगा. सर माझ्या आईनंतर मला जे काय सगळ्या गोष्टीकडून जे सपोर्ट मिळाले माझ्या मिसेसकडून मिळाले, त्यांनी माझ्या सुखदुःखामध्ये, माझ्या अडचणीमध्ये किंवा अशा ग्रामीण भाग ज्यांचा की त्यांना ग्रामीण भाग काय असतो माहीतच नाही आहे, अशा भागात त्यांनी मला अगदी म्हणजे मला अपेक्षित नाही अशी सगळी साथ दिली सर त्यांनी. कारण जीवन एक चित्रपटाप्रमाणे आहे, 2 पार्टमध्ये चालतं ते. एक पहिल्या पार्टमध्ये आई वडील असतात आणि दुसऱ्या पार्टमध्ये पत्नी असते आणि दोन्ही पार्टमध्ये जर या लोकांनी भूमिका चांगल्या निभावल्या तर आपली ओळख तयार होते. अगदी बरोबर. या धनेगाव कॅम्प या ठिकाणी आज तुम्ही जी प्रॅक्टिस करतायत, तुमचे लोक नाव घेतात, एक सन्मानाचं तुमचं स्थान आहे. तर हे करत असताना तुम्ही सामाजिक भान सुद्धा जपलेलं आहे. मांजरा चॅरिटेबल ट्रस्टची आपण उभारणी केली आणि त्याच्या माध्यमातून अनेक आरोग्य शिबिरं घेतली आपण. अनेक गरजवंतांना, म्हणजे ज्या ठिकाणी लोकांची ऐपत नव्हती अशा लोकांपर्यंत आपण गेलात आणि त्यांचे रोग आपण या ठिकाणी बरे केले. काय सांगत याच्याबद्दल? सर अगदी ते काम करण्याबद्दल मी सुरुवातीपासून तो वसाच घेतला होता की ॲक्च्युली मी सर पुणे सोडून इथं आलो ती फक्त लोकांची सेवा करण्यासाठीच. निश्चित. आणि माझ्या कुटुंबाची, म्हणजे आईवडिलांना त्यांना मुलगा म्हणून आधार पाहिजे, भावांना समजा भाऊ एक सपोर्ट पाहिजे, असा सगळा विचार करून सर मी गावी आलो पुण्यावरनं. आणि सर ॲक्च्युली जे गोरगरीब आहेत ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत
ज्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. ॲक्च्युली सर मी गरिबीतून गेल्यामुळे मला गरिबी काय असते चांगली माहिती आहे. सर त्यांची सेवा करण्यासाठी एक वेगळं समाधान असतं. निश्चित, आणि ते आपण करतात सर ते करतो आणि करत राहणार सर पुढे. मला एक विचार असं वाटतं की तुम्हाला मानणारा वर्ग खूप मोठा आहे. जेव्हा पेशंटला बरं करतं, कधी कधी पैसे सुद्धा आपण घेत नाही, आम्ही ऐकले हे. तर पेशंट जेव्हा बरा होतो तो तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी आशीर्वाद देत असेल, तर हे करत असताना जे समाधान आहे ते मला वाटतं ते कुठेही मिळणार नाही कदाचित, आहे की नाही. तर पुढील काळामध्ये या वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून किंवा मांजरा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कशा प्रकारची या ठिकाणी सेवा करण्याचा तुमचा मानस आहे? सर सांगू इच्छितो मी की ॲक्च्युली सर मी एखाद्या गोष्ट हातावर घेतली तर मी ते पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करतो. आणि अशी सेवा सर जोपर्यंत मी जिथं आहे तोपर्यंत मी त्यांच्या पेशंटची अशी सेवा करणार लाईफ टाईम. मला वाटतं की नाव उत्तम असल्यामुळे सगळ्या गोष्टी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न असतो आणि मानस असतो, आणि ते तुम्ही करता सुद्धा. हां सर. एक शेवटचा मला मुद्दा विचार असं वाटतो की ज्याप्रमाणे बाहेर मानाचं स्थान आहे, घरी तुमचं अगदी जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते उत्तम आहे की नाही, आणि चौफेर बघितलं तर डॉक्टर उत्तम खोडसे हे उत्तम वाटतात. तर आत्तापर्यंत जे आयुष्य सर्वोत्तम उत्तम घडलं याचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितो? सर माझे गुरुवर आहे, माझे आईवडील. अच्छा. ज्यांनी माझ्या लाईफमध्ये जी सेकंड पार्ट सुरू केला असे डॉक्टर चौसाळकर सर, माझा मित्रपरिवार, आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी अर्धांगिनी, जिनं की ग्रामीण भागामध्ये येऊन माझ्यासोबत खांद्याला खांदा देऊन सगळं उभारणी केली, मला पाठबळ दिलं. माझ्या सुखादुःखात अगदी कुटुंबाला, अगदी अशिक्षित कुटुंबाला सोबत घेऊन सगळं इथपर्यंत हे करते. सगळ्यांना सर माझं श्रेय असेल. ताई तुमचं नाव सांगा. वसुधा उत्तम खोडसे. तर आज या ठिकाणी मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचे मिस्टर पती डॉक्टर उत्तम खोडसे यांची आम्ही आज मुलाखत घेतली आहे. त्यांच्या आत्तापर्यंतच्या कार्याचा गौरव केलेला आहे, आणि निश्चितपणे त्यांच्या यशामध्ये तुमचाही मोठा वाटा आहे. तर एक पत्नी म्हणून पतीबद्दल काय भावना आहेत नेमक्या, काय सांगाल नेमकं? आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे त्यांच्या नावाप्रमाणेच ते उत्तम व्यक्तिमत्व आहे. निश्चित. आणि जसं तुम्ही म्हणतायत त्यांच्याच कामाच्या श्रेयामध्ये माझा मोठा वाटा आहे. त्यापेक्षाही मी म्हणेन की त्यांच्या कामाच्या यशामध्ये त्यांची 100% मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न हे जास्त महत्त्वाचे आहे. शेक्सपियर म्हणतो की व्हॉट्स इन नेम, नावात काय आहे, परंतु मला वाटतं नावात सर्व काही आहे. कारण उत्तम या व्यक्तीने आयुष्यभर उत्तम व्हावं, सगळ्या गोष्टी उत्तम व्हाव्यात यासाठी प्रयत्न केला. प्रसंगी या ठिकाणी अनेक संकटाचा सामना केला, अनेक गोष्टी सहन केल्या, परंतु आपल्यातला माणूस हा कधीही मरू दिला नाही. तो जिवंत राहिला पाहिजे, आणि मी उत्तम आहे तर माझा समाजसुद्धा उत्तम झाला पाहिजे, लोकांना उत्तम गोष्टी केल्या पाहिजेत, यासाठी डॉक्टर उत्तम खोडसे यांनी आयुष्यभर प्रयत्न केले, आणि यानंतरही ते करतील. आमच्या सर्व टीमच्या वतीने साहेब तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो, आणि तुमच्या हातनं या ठिकाणी उत्तम कार्य होत राहू यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. निश्चितपणे या ठिकाणी डॉक्टर उत्तम दत्तोबा खोडसे यांची मुलाखत आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीत.